नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या इथं भेटण्याचं कारण म्हणजे आपण एक सीरीज लॉन्च करत आहोत. त्याच्यामध्ये कारण की आता सर्वात जवळची परीक्षा आणि सगळ्यात महत्त्वाची परीक्षा ती म्हणजे कंबाईन्सची मेन्स. बरोबर आहे. या अनुषंगाने शाश्वतच्या इनिशिएटिव्हनं आपण मॅथ आणि रिझनिंगसाठी, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी एक सीरीज लॉन्च करत आहोत. या सीरीजचं वैशिष्ट्य काय? त्या सीरीजमध्ये तुम्हाला त्या परीक्षेचा अप्रोच समजेल. म्हणजे काय होईल रे? मॅथ आणि रिझनिंगचा एकही मार्क न घालवता आपल्याला त्याचा जास्तीत जास्त स्कोर कसा मिळवता येईल, त्याचं पूर्णला पूर्ण प्लॅनिंग आपण या सीरीजमध्ये करणार आहोत. कशी असेल सीरीज? एक सिंपल कॉन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर केलेला आहे. काय? की पी-वाय-क्यू बेस्ड सीरीज असेल. पी-वाय-क्यूमध्ये आलेले कॉन्सेप्ट्स बरोबर आहे आणि त्याच्यावर येणारे शक्यता असणारे काय वेगवेगळे एक्झाम्पल. फक्त इथं कंबाईनचेच पी-वाय-क्यू नाही, बाकीच्या एक्झामचे पण पी-वाय-क्यू घेतलेले आहेत. इवन दो बाकीच्या राज्यातले पण पी-वाय-क्यू घेतलेले आहेत. जेणेकरून आपल्याला अंदाजा येऊ शकतो की येणाऱ्या परीक्षेत, आपल्या येणाऱ्या परीक्षेत कुठल्या टाईपचा प्रश्न येण्याची शक्यता आहे. रुटीन टाईप तर आपण बघतोच. पण जेव्हा जेव्हा आपण परीक्षेचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला कळतं आपण जे गणित सोडवलंय त्याचं काहीतरी ट्विस्टेड एक्झाम्पल आपल्याला आपल्या एक्झाममध्ये दिसतं. मग हे ट्विस्टेड एक्झाम्पल येतात कुठून? ते जनरेट कसे होतात? याच गोष्टीसाठी हेच तुम्हाला समजून सांगण्यासाठी आणि आपला एकही मार्क न घालवता आपण मॅक्सिमम स्कोर मॅथ आणि रिझनिंगमध्ये कसं घेता येईल याचा इनिशिएटिव्ह म्हणजे ही सीरीज असेल. शाश्वतमध्ये या गोष्टी वारंवार होतच राहतात. चला बघूया या सीरीजचा मुख्य उद्देश काय. बरोबर आहे. आता आजचा टॉपिक काय? तर हॉट टॉपिक, सगळ्यात म्हणजे कंपल्सरी येणार म्हणजे येणार परीक्षेला, डायरेक्शन आणि डिस्टन्स. बरोबर आहे. रिझनिंग मधला हा टॉपिक तुमच्या परीक्षेला एक तरी एक्झाम्पल घेऊन येतोच. बरोबर आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या टाईप आहेत. खूप साऱ्या टाईप आहेत. पण मॅक्सिमम क्वेश्चन आतापर्यंत ती परीक्षा कुठलीही असो, बरोबर आहे. कंबाईन मधले मेन्सची कुठलीही परीक्षा असो, आता तर एकच आहे. याच्या आधी 3-3 होत होत्या. 2022-23 ला 3 झाल्या. तर याच्यामध्ये मेन्ससाठी ग्रुप बीच्या किंवा ग्रुप सीच्या मेन्ससाठी हा टॉपिक फार मोठं काहीतरी योगदान देऊन जातोय. म्हणजे 1 मार्काचा क्वेश्चन याच्यावर आहेच आहे. मग याच्यामध्ये पण कुठल्या टाईपला कुठलं जास्त वेटेज द्यायचं, कुठला टाईप स्किप करायचा किंवा कुठल्या टाईपचा कसला कॉन्सेप्ट येऊ शकतो, या सगळ्या गोष्टीवर भाष्य करणारी ही सिरीज राहणार आहे. बघा, पहिला टॉपिक आहे आपला डायरेक्शन आणि डिस्टन्स. याच्यामध्ये आपण पी-वाय-क्यू वर बोलणार आहोत. कशावर? पी-वाय-क्यू वर बोलणार आहोत. कुठल्या पी-वाय-क्यू वर? तर कंबाईनच्या पी-वाय-क्यू वर. ते पण मेन्सच्या. कुठल्या? मेन्सच्या. प्री लेवलच्या नाही. बरोबर आहे. मेन्स लेवलच्या पी-वाय-क्यू वर आपण इथं बोलणार आहोत. फक्त आणि फक्त मेन्स लेवलच्या. याच्या सोबत वेगवेगळ्या राज्याच्या मेन्स लेवलच्या किंवा सीसॅट लेवलच्या काही क्वेश्चन पण आपण इथे इन्क्लूड करणार आहोत. जेणेकरून आपल्याला काय लागेल? अंदाज लागेल की येणारा क्वेश्चन कसा डिझाइन होऊ शकतो किंवा त्याच क्वेश्चनला कसं आणखी अल्टर करून कसं आयोग घेऊ शकतं. कारण की रिपीट होणार नाहीयेत एवढं तर माहिती आहे. कुठलाच पी-वाय-क्यू मॅथ अँड रिझनिंगचा सहसा रिपीट होत नाही. मग पी-वाय-क्यू करायचे का बरं? त्याच्यातून आपल्याला अंदाज बांधता येतो किंवा प्रॅक्टिस करता येते की येणाऱ्या परीक्षेत काय येऊ शकतं. त्याच्यामुळे पी-वाय-क्यू फार महत्त्वाचे. चला बघूया पहिला कॉन्सेप्ट. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ते फक्त आणि फक्त डायरेक्शन आहे. आज आपण डिस्टन्स बद्दल बोलणार नाहीये. आज कशाबद्दल बोलणार आहे? टॉपिक मध्ये फक्त आणि फक्त डायरेक्शन बद्दल. आता हा डायरेक्शनचा कॉन्सेप्ट काय? बेसिक कॉन्सेप्ट पहिल्यांदा आपण समजून घेऊया. बेसिक कॉन्सेप्ट आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर डायरेक्शनचा बेसिक कॉन्सेप्ट काय? तर दिशा किती आहेत? 8. आपल्याला ज्या विचारल्या जातात परीक्षेमध्ये किंवा टॉपिकमध्ये, तर दिशा किती आहेत? फक्त आणि फक्त 8 आहेत. कुठल्या कुठल्या रे? तर दिशा 8 कुठल्या? तर ही पूर्व, ही पश्चिम, ही उत्तर, ही दक्षिण. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. आता बरोबर, एक कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या. तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करून बसला आहात हे गरजेचं नाहीये. बरोबर आहे. तुम्ही परीक्षा हॉलमध्ये किंवा प्रॅक्टिस करताना कुठल्या दिशेला तोंड करून बसलेला आहात हे गरजेचं नाहीये. तुमच्या समोर जी दिशा आहे, तुमच्या समोर जी दिशा आहे तिला उत्तर मानायचं. तिला काय मानायचं? उत्तर मानायचं. तुमच्या डाव्या हाताला पूर्व आहे आणि उजव्या हाताला कुठली आहे? पश्चिम आहे. याच पद्धतीने काय करायचं? गणित सोडवायचे. कारण काय माहितीये का? जिस्ट काय बनवताना सगळी प्रॉब्लेम याच पद्धतीने बनवलेली आहेत.
बरोबर आहे. मग तुम्ही जर उलटं फिरवत असाल पेपर, हे करत असाल तर करू नका. आता तुम्ही मेन्सला आहात, प्रीला नाही आहेत. प्रीमध्ये आणि मेन्समध्ये एवढाच फरक असतो. कुठला फरक असतो माहिती आहे का? प्रीमध्ये तुम्हाला मॅथ किंवा रिझनिंग आलं पाहिजे. तुम्हाला ते सोडवता येत असेल तर तुम्ही पास होता. इथं ते आलंच पाहिजे. कारण की तुम्ही जेवढे पण पोरं मेन्स देणार आहात, तुमच्यासोबत जेवढे पण पोरं मेन्स देणार आहेत, त्यांना सगळ्यांना हे येतं. ऑलरेडी येतंय म्हणून ते मेन्सला आहेत. बरोबर आहे. इथं तुम्हाला हे ऑप्शनलला सोडून चालणार आहे का? बिलकुल नाही. मग आपण जी समोरची दिशा आहे त्याला काय म्हणायचं? उत्तर. जी डाव्या हाताला आहे तिला पूर्व, जी उजव्या हाताला आहे तिला काय? पश्चिम. क्लिअर आहे? आणि राहिलेली कुठली? दक्षिण. आता त्याच्या उपदिशा पण बघून घ्या. मराठीमधून याला इंग्लिशमधून नॉर्थ ईस्ट म्हणतो. मराठीमधून याला काय म्हणायचं? ईशान्य. बरोबर आहे. याला आपण साऊथ ईस्ट म्हणतो. मराठीमधून याला काय म्हणायचं? आग्नेय. इंग्लिश मधून याला आपण साऊथ वेस्ट म्हणतो. मराठीमधून याला नैऋत्य म्हणायचं. आणि इंग्लिश मधून या दिशेला आपण नॉर्थ वेस्ट म्हणतो. मराठीमधून याला वायव्य म्हणायचं. आता इंग्लिश सोबत मराठी पण नावं लक्षात करून घ्या. आता ज्यांना ज्यांना परीक्षेमध्ये हे वायव्य, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य समजत नसेल त्यांनी इंग्लिशमध्ये प्रश्न वाचा. कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. हे सब्जेक्ट बनवताना इंग्लिशमध्येच बनवलेला आहे. बरोबर आहे. ओरिजिन मराठी नाहीये, हिंदी नाहीये, इंडियन ओरिजिन नाहीये. सब्जेक्ट बनवताना इंग्लिशमध्ये बनवलेला आहे. बरोबर आहे. मग त्यामुळे वाचताना सुद्धा इंग्लिशमध्ये वाचायचा. तुम्ही मेन्सला आहात, तुम्ही इंग्लिश वाचणं तुम्हाला कंपल्सरी आहे. वाचल्यानंतर ते समजणं पण कंपल्सरी आहे. क्लिअर आहे? त्यासवर इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करायचा. नाही जमलं मराठीतून वाचा. जेव्हा उपदेशांच्या गोष्टी येतील तेव्हा इंग्लिशमध्ये वाचलेलं बरं. बरोबर. हा पहिला कॉन्सेप्ट समजलाय. आता याच दिशेवर आपल्याला काय करायचे? सगळे प्रश्न सोडवायचे. आता याच्यामध्ये दुसरा कॉन्सेप्ट काय? कोण कोणाच्या उजव्या बाजूला आहे, कोण कोणाच्या लेफ्ट आणि राईटला कुठली कुठली आहे. एक सिंपलची गोष्ट बघून घेऊया. कोण कोणाच्या लेफ्टला आहे आणि कोण कोणाच्या राईटला आहे. जर उत्तरच्या लेफ्टला बघितलं तर कुठली दिशा येते? पूर्व येते. राईटला बघितलं तर, आणि लेफ्टला बघितलं तर कुठली दिशा येते? पश्चिम येते. बरोबर आहे. लेफ्टला बघितलं तर पश्चिम येते. एवढं क्लिअर करून घ्या. हे राईट आहे आणि हे लेफ्ट आहे. उत्तरेच्या पूर्वेला, उत्तरेच्या राईटला कुठली दिशा असते? पूर्व असते. आणि लेफ्टला कुठली असते? तर कुठली? पश्चिम असते. क्लिअर आहे. आता याच्या पूर्वेला, पूर्वेच्या राईटला कुठली असते? दक्षिण असते. तर लेफ्टला कुठली असते? उत्तर असते. लेफ्टला कुठली असते? उत्तर असते. याचप्रमाणे याच्या राईटला, दक्षिणेच्या राईटला कुठली असते? पश्चिम असते. तर लेफ्टला असते पूर्व. बरोबर. लेफ्टला असते पूर्व. याच्या राईटला, पश्चिमेच्या राईटला कुठली? राईटला कुठली असते? तर उत्तर असते. आणि दक्षिणेला, लेफ्टला काय असतं? तर दक्षिण असतं. हे समजून घ्यायचं आहे. आता याला ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा पण मी कुठल्याही दिशेने, एक्झाम्पल मध्ये काय असतं रे आपल्याला, तुम्हाला जसं माहिती आहे, उत्तरेकडे गेला त्याच्यानंतर लेफ्ट घेतला, राईट घेतला, राईट घेतला, लेफ्ट घेतला, लेफ्ट घेतला, राईट घेतला, असं काहीतरी एक्झाम्पल दिलेलं असतं. बरोबर आहे. फक्त लेफ्ट राईट मध्ये कन्फ्युजन होऊ नये. कुठल्या दिशेचं कुठलं राईट आहे कुठलं लेफ्ट आहे हे लक्षात ठेवायचं असेल तर एक सिंपलची ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? जेव्हा पण मला राईटला जायचं आहे, जेव्हा पण मला राईटला जायचं आहे, बघा रे, जेव्हा पण मी एखाद्या दिशेवरून राईटला गेलोय तेव्हा मी कसं फिरलोय? क्लॉकवाईज फिरलोय. आणि किती डिग्री फिरलोय? तर 90 डिग्री फिरलोय. कॉन्सेप्ट समजून घ्या. PYQ वर जाणार आहोत. बरोबर आहे. राईटला जायचंय तेव्हा मी 90 डिग्री कसं गेलोय? क्लॉकवाईज गेलोय. जेव्हा पण मला लेफ्टला जायचंय, बघा रे, मी कसं गेलोय? अँटी क्लॉकवाईज गेलोय. इथं कसं गेलोय? अँटी क्लॉकवाईज गेलोय. इथं कसं आलोय रे? अँटी क्लॉकवाईज आलोय. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलोय. बरोबर आहे. 90 डिग्री लेफ्टला जायचंय तेव्हा मी 90 डिग्री, किती डिग्री? 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज गेलोय. क्लिअर आहे? इतका बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचा होता. याच्यावर पूर्ण कॉन्सेप्ट आहे. कुठला? डायरेक्शनचा कॉन्सेप्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. डायग्राम काढणं, डायरेक्शन डिस्टन्स मध्ये डायग्राम काढणं ही एक आर्ट आहे. बरोबर आहे. तो आर्ट समजून घ्या पहिल्यांदा. जाऊया पहिल्या एक्झाम्पल कडे. पहिला प्रश्न होता SR मेन्सचा 2022चा. प्रश्न फार सोपा होता. सोडवताना कसा सोडवायचा हे पण लक्षात करून घ्या. बघा रे, महेश उत्तर दिशेकडे 10 किलोमीटर चालत गेला. 10 किलोमीटर उत्तर दिशेकडे चालत गेला. आता एका ठिकाणाहून तो पहिल्यांदा आपण जो घेतोय त्या ठिकाणाला असं काहीतरी मार्क करून ठेवा, ते आपल्याला नंतर समजलं पाहिजे की बाबा हेच ठिकाण होतं ते सुरू केलेलं. उत्तर दिशेकडे 10 किलोमीटर चालत गेलाय. हे इथं 10 किलोमीटर चालत गेला. ओके. नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर चाललाय. नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर चाललाय. इकडून घेऊया थोडंसं.
10 किलोमीटर चालला, नंतर तो डावीकडे वळून 15 किलोमीटर जाता. आता मला डावीकडे वळायचं, मी कसं वळेल? अँटी क्लॉकवाईज. किती डिग्री? 90 डिग्री. आता जर मी या ठिकाणी जात असेल तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे या ठिकाणी जावं लागेल मला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने, आणि किती डिग्री वळावं लागेल? 90 डिग्री. आता हे 10 आहे तर पुढचं अंतर किती आहे? 15 आहे. बरोबर आहे. हे 15 आणि हे 10 दिसलं पाहिजे. बरोबर आहे. हे 15 आणि हे 10 दिसलं पाहिजे. 15 किलोमीटर चालत जातो, पुन्हा तो डावीकडे वळतोय. बरोबर आहे. पहिल्यांदा डावीकडे वळला आणि पुन्हा तो डावीकडे वळला, आणखी एकदा डावीकडे वळला. बरोबर आहे. आणि किती मीटर जातोय? पुन्हा तो डावीकडे वळून 10 किलोमीटर जातोय. आता चालत जातो, त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे सिंपलचा प्रश्न विचारलाय. हा सिंपलचा प्रश्न विचारलाय. आता ही दिशा कुठली रे? मी तुम्हाला सरळ सांगितलंय, ही असती पूर्व, बरोबर आहे, ही असती पश्चिम, ही असती उत्तर आणि ही असती दक्षिण. ही दिशा कुठली? कुठल्या दिशेला चाललाय तो? दक्षिणेला चाललाय. बरोबर आहे. आन्सर सिंपल आहे. बरोबर आहे, आन्सर सिंपल आहे. ही झाली ट्रेडिशनल मेथड. आता याचा एक शॉर्टकट मेथड पण आहे. त्यासाठी आपल्याला एक बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. आता काय तो बेसिक कॉन्सेप्ट? विचार करा. चला, मी जे सांगतो त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या, बाकी काही विचार करू नका. पहिल्यांदा मी एक राईट घेतला, बघा, एक राईट घेतला आणि मी एक लेफ्ट घेतला. सेम पोझिशनला आलोय का नाही? यस ऑर नो? मी सेम पोझिशनला आलोय. म्हणजेच जेव्हा पण मी एक राईट घेतोय, एक राईट घेतोय आणि एक लेफ्ट घेतोय, माझी पोझिशन 0 होतीये. माझी पोझिशन 0 होतीये. या बेसिक कॉन्सेप्टचा उपयोग करून मला हे एक्झाम्पल सोडवता येतं. आता याच्या पुढचा आणखी एक कॉन्सेप्ट, मी जर 4 वेळेस राईट घेतला, 2, 3 आणि 4, मी 4 वेळेस जर राईट घेतला तर मी पुन्हा सेम पोझिशनला येतोय. बेसिक कॉन्सेप्ट आहे ना? यस ऑर नो? मी 4 वेळेस राईट घेतला तर पुन्हा काय येणार आहे? सेम डायरेक्शनला येणार आहे. म्हणजे माझी मुवमेंट काय झाली? 0 झाली. जर मी फक्त डिस्टन्सचा विचार न करता डायरेक्शनचाच विचार केला तर. तसंच मी 4 वेळेस लेफ्ट जर घेतला तरी मी काय होणार आहे? 0 होणार आहे माझी मुवमेंट. बरोबर आहे, 0 होणार आहे. मी एक राईट, 2 राईट घेतले तर माझी अपोजिटला जाणार आहे. बरोबर आहे. मी दोनदा जर राईट घेतलं तर माझी मुवमेंट, माझी दिशा अपोजिट होणार आहे. यस ऑर नो? पहिला राईट आणि दुसरा राईट. आता मी अपोजिट दिशेला पाहतोय. यस ऑर नो? माझी दिशा कशी होणार आहे? अपोजिट होणार आहे. त्याच पद्धतीने 2 लेफ्ट जर घेतले तेव्हा पण मी अपोजिटच होणार आहे. आता या बेसिक कॉन्सेप्टचा जे आपल्याला पहिलेपासून माहिती आहे, याचा उपयोग करून मला हे विदाउट डायग्राम सुद्धा सोडवता येतं. बरोबर? कसं? लक्षात करून घ्या रे. जेव्हा पण याच्यामध्ये आणखी एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, वापरायचं कधी याची पण अक्कल असली पाहिजे, याची समज असली पाहिजे. कसं रे? जेव्हा प्रश्नामध्ये त्याचे किंवा तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न असेल तेव्हा ही ट्रिक वापरायची. डिस्टन्स सांगितला असेल किंवा स्टार्टिंग डायरेक्शन पासून कुठल्या याला आहे, सुरुवातीच्या दिशेपासून कुठल्या दिशेला तोंड करून आहे, हे विचारल्यावर वापरायची गरज नाहीये. म्हणून म्हणतो रिझनिंग मध्ये ना कॉन्सेप्ट शिकणं गरजेचं असतं, ना की शॉर्टकट. बरोबर आहे? कारण की एक्झाम्पल परत वे काय बदलत जातं, त्याचे शॉर्टकट बदलत जातात. म्हणजे मॅथ मध्ये शॉर्टकट गरजेचे आहेत, ते तर टाइम सेव्हिंग आहेत. रिझनिंग मध्ये कॉन्सेप्ट गरजेचे आहेत, तेच टाइम सेव्हिंग आहेत, शॉर्टकट नाहीत. 9 विषय आहेत रे पाठ करायला. रिझनिंगला पाठ करून नका, समजून घ्या. जेव्हा रिझनिंग समजून घ्याल ना, इझिली सॉल्व्ह होईल. इझिली सॉल्व्ह होईल. बरोबर आहे? आता याला शॉर्टकटनी कसं सॉल्व्ह करेल मी? बघा, महेश कुठल्या दिशेला चाललाय? उत्तरेला. बरोबर आहे? महेश कुठल्या दिशेला चाललाय? उत्तरेला, नॉर्थला चाललाय. ओके, उत्तर दिशेकडे 10 किलोमीटर चालतो. बरोबर आहे? नंतर तो डावीकडे वळून, पहिल्यांदा काय केलं त्यांनी? लेफ्ट घेतला, वळून 15 किलोमीटर चालतो. पुन्हा तो डावीकडे वळतो, पुन्हा लेफ्टला जातोय, वळून 10 किलोमीटर चालतो. आता बरं आहे, पहिल्यांदा नंतर तो डावीकडे वळतोय. बरोबर आहे? पुन्हा डावीकडे वळतोय, लेफ्टला चाललाय. बरोबर? दोनदा डावीकडे वळून चालत जातो आणि थांबतो. आता त्याचे कोणत्या दिशेत जाते तोंड आहे? मला सांगा. 2 लेफ्ट म्हणजे काय होईल रे? अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन सिंपलची गोष्ट आहे. आता नॉर्थच्या अपोजिट कुठली डायरेक्शन असते? साऊथ. बरोबर आहे? नॉर्थच्या अपोजिट कुठली डायरेक्शन असते? साऊथ. सिंपलची गोष्ट आहे. आन्सर काय येईल याचं? साऊथ. पण डायग्रामची गरज पडली का? नाही. येस ऑर नो? मला डायग्रामची गरज पडली आहे का? बिलकुल नाही. बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, मग शॉर्टकट आपण आपला पण तयार करू शकतो.
बेसिक कॉन्सेप्ट काय होता? हा होता. बेसिक कॉन्सेप्ट काय होता? हा होता. त्याच्यासोबत समज पण पाहिजे. आता तुम्ही मेन्सला आहात, तुमच्यात हे इन्व्हेंट झालं पाहिजे. बरोबर, हे इन्व्हेंट असलं पाहिजे, इनबिल्ट असलं पाहिजे तुमच्याच्यात. हे असायला वापर करू शकतो आपण. गोष्टींचा वापर करायला शिकणं म्हणजे काय होतं? बुद्धिमत्ता असते. बरोबर आहे. जे आहेत आपल्याकडे रिसोर्सेस, त्या बुद्धीचा वापर करणं. बरोबर, बुद्धीचा वापर करणं, त्या रिसोर्सेसचा वापर करणं. पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये काहीतरी नवीन भेटेल. चला, कधीचा प्रश्न आहे? क्लर्क टायपिस्ट 2019चा प्रश्न आहे. प्रश्न छाटून छाटून आणलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यातून काहीतरी कॉन्सेप्ट कळायला हवा. बघा काय कॉन्सेप्ट आहे. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. स्टार्टिंग डायरेक्शन दिली वायव्य दिशा. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. आता इथं काय केलंय माहितीये का? एका काटकोनात दिलेलं आहे. अंतर दिलेलं नाहीये, काटकोन दिलेला आहे. एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे 2 वेळेस काटकोनात वळलात. आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल? धोपट मार्गात सोडू नको. पहिल्यांदा काय करायचं? डायग्रामनी समजून घेऊया. बरोबर आहे. नाही जमलं डायग्रामनी तर सोडवायचं आहे. त्यासोबत शॉर्टकटनी सोडवता येतं का नाही ते पण बघायचं आहे. बघा, समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून आहात. कुठल्या दिशेस? वायव्य दिशेस. आता वायव्य दिशा कुठली असते रे? ही दिशा असते वायव्य. बरोबर आहे. ही दिशा असते वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात वळलात. आता इथून कुठेतरी कितीतरी अंतर चालला असाल तुम्ही. बरोबर आहे. आता याच्या डावीकडे वळायचंय म्हणजे अँटी क्लॉकवाईज. इथं हा कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. सब डायरेक्शनचे डावीकडे उजवीकडे वळताना खूप लोकांना कन्फ्युजन होतं. तर मग यावेळेस काय करायचं? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि घड्याळाच्या दिशेने. त्यालाच काय म्हणायचं? अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे लेफ्ट राईट, लेफ्ट, आणि क्लॉकवाईज म्हणजे काय? राईट साईड. बरोबर आहे. आता उभे प्रथम तर तुम्ही डावीकडे काटकोनात वळलात म्हणजे कुठे जाणार रे? अँटी क्लॉकवाईज. घड्याळाचा काटा या दिशेने, समजा या दिशेने आहे, वायव्य दिशेने आहे, तर क्लॉकवाईज म्हणजे कसा जाईल रे? असा जाईल. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसा जाईल? असा जाईल. यस ऑर नो? किती डिग्री? 90 डिग्री. बरोबर आहे. किती डिग्री? 90 डिग्री. 90 डिग्री काटकोनामध्ये वळलात. एका काटकोनात वळलात. यस ऑर नो? 90 डिग्री एका काटकोनात वळलात. त्यानंतर उजवीकडे 2 काटकोनात वळलात. पुन्हा उजवीकडे क्लॉकवाईज. आता वर जायचंय. बरोबर आहे. उजवीकडे 2 काटकोनात वळलात. पहिली उजवीकडे इथे, दुसरी उजवीकडे इथे. यस ऑर नो? आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल? सिंपलचा प्रश्न होता. ही दिशा कुठली आहे? खूप लोकांचं कन्फ्युजन असं होईल इथे. तर ही दिशा नॉर्थ आहे. बरोबर आहे. क्लर्क टायपिस्ट मेन्सचा क्वेश्चन होता 2019चा. आता 26ला द्यायचा आहे म्हणल्यावर त्याच्यामध्ये काय करेल माहितीये का? आयोग असा पर्याय देईल. बरोबर आहे. असा पर्याय देईल. आता ज्यांना याची गोष्टीची समज नाहीये, बघा रे, जेव्हा असा प्रॉब्लेम येतो, याच्या राईटला जायचंय. बरोबर आहे. याच्या राईटला जायचंय. इथं नॉर्थ दिसतंय. तर ही दिशा कुठली? तर नॉर्थ. आपल्याला असं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस भरपूर होतील. नाही रे बाळांनो, ही दिशा नॉर्थ नाहीये. बरोबर आहे. ही दिशा विचारली आहे. मग ही दिशा कुठली आहे? तर ही दिशा, या दिशेबद्दल विचारलंय त्यांनी. ही दिशा असते नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य. नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य. नॉर्थला फसायचं नाही. त्या दिशेबद्दल विचारलंय. तिकडे जाणाऱ्या जी आडवी येते ती नाही. नॉर्थ सरळ जात असाल तर नॉर्थ आहे. बरोबर आहे. नॉर्थ ईस्ट अशा पद्धतीने असते. क्लिअर आहे? इथं चुकायचे चान्सेस आहेत. छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्यात. बरोबर आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी ऑटोमॅटिकली समजतील. माझ्या छोट्याच गोष्टी बाहेर आल्यावर काय होतं रे तुमचं मॅथ आणि रिझनिंग मध्ये? अरे यार, इथं काहीतरी चुकलं. ज्यांना मेन्स प्रीस 2-3 वेळेस ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना विचारा. बरोबर आहे. त्यांचा अनुभव आहे. काय म्हणतात ते? यार इथं सिली मिस्टेक झाली. ही सिली मिस्टेक काय? त्या टाईपच्या सिली मिस्टेक. माहीत असून चुकी करणं, त्याला काय म्हणतो आपण? सिली मिस्टेक म्हणतो. त्या टाईपच्या सिली मिस्टेक करायच्या नाहीत. ते फार मोठं इफेक्ट करणार आहेत. प्री नाहीये, मेन्स आहे. बरोबर आहे. प्री मध्ये चालून जाईल, चाळणी आहे. इथं काय करायचं आहे? ती क्रीम काढायची आहे त्यांना. ओके, ती क्रीम काढायची आहे. मग आपल्याला जर यायचं असेल तर मला सिली मिस्टेक परवडणार नाहीयेत. बरोबर. मग त्या हिशोबाने बारीक बारीक गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि या सिरीजमध्ये मॅथ असो या रिझनिंग असो, मॅथमध्ये नागेश सर, मी, बरोबर आहे, तुम्हाला या सिली मिस्टेक पासून वाचू, त्या गोष्टीला तुम्हाला अवेअर करू. ओके. आफ्टर दॅट, आता ही दिशा कुठली आहे? नॉर्थ ईस्ट. यालाच जर मला शॉर्टकटनी सोडवायचं असेल तर सिंपलची गोष्ट आहे. हे शॉर्टकटनी कसं सोडवेल रे? स्टार्टिंग डायरेक्शन कुठली होती? वायव्य. नॉर्थ वेस्ट म्हणू आपण त्याला. काय म्हणतात त्याला? नॉर्थ वेस्ट, वायव्य.
उभा आहात, प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात, एका काटकोनात डावीकडे वळलात, नंतर 2 वेळेस उजवीकडे वळलात, 2 वेळेस उजवीकडे वळलात, 2 वेळेस राईट एक लेफ्ट कॅन्सल. नॉर्थ वेस्टच्या राईटला कुठली दिशा आहे? नॉर्थ वेस्टच्या राईटला कुठली दिशा आहे? ही आहे नॉर्थ वेस्ट. बरोबर आहे. नॉर्थ वेस्टच्या राईटला कुठली दिशा असते? नॉर्थ वेस्टच्या राईटला असते नॉर्थ ईस्ट. बरोबर आहे. मला काही करायची गरज होतं का? नाही. फक्त मला तेवढंच पाहायचं होतं. नॉर्थ वेस्टच्या राईटला कुठली आहे? तर नॉर्थ ईस्ट. सिंपल फंडा. बरोबर, सिंपल फंडा. पण आणखी पण सांगतोय, वॉर्निंग देतोय, हे शॉर्टकट व्यवस्थित वापरायचे. कधी वापरायचे? बघायचं कोण कोणत्या दिशेला आहे त्यावेळेसच वापरायचं. अंतर विचारलं असेल, स्टार्टिंग पासूनची डायरेक्शन विचारली असेल तर वापरायचं नाही. बरोबर आहे. चला आता बघा, हा टाईपचा प्रॉब्लेम होता क्लर्क टायपिस्ट 2021 चा. बरोबर आहे. प्रॉब्लेम मस्त होता, थोडासा लेंदी वाटत होता, पण शॉर्टकटनी सोडवला असता तर इझिली सोडवला गेला असता. शॉर्टकटनी फार इझिली सोडवला गेला असता. वाचा आणि समजवायला सोडवायला सुरुवात करूया. आता कसं करायचं? याला शॉर्टकटनी सोडवायचं. आधी मी काय वाचेल की ती जात असलेली आत्ताची दिशा कोणती आहे, ती जात असलेली आत्ताची दिशा कुठली आहे, एवढा प्रश्न वाचला, मला कळालं. आणि हे कधी कळेल रे? प्रॅक्टिसनी कळेल. आता तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही प्रॅक्टिस करावी, PYQच्या प्रॅक्टिस कराव्यात. इनसाइट जीएस आहे, बरोबर आहे, इनसाइट जीएस आहे, त्याच्यातून प्रॅक्टिसला सुरुवात करा. ते फक्त मेन्स ओरिएंटेड पुस्तक आहे, त्याच्यामधून प्रॅक्टिसला सुरुवात केली तर व्यवस्थितपणे समजून पण जाईल. बरोबर आहे. आत्ताची दिशा निवडा. बरोबर आहे. तिची स्टार्टिंग आता ज्या दिशेला पाहते, आता मग इथं मी शॉर्टकटने सुरुवात करेल. माझा टाइम वाचवायचा आहे मला, कारण की मी जेव्हा परीक्षेमध्ये 5 मिनिटात रिझनिंगला संपवेल तेव्हाच मला मॅथला द्यायला वेळ लागेल. बरोबर आहे. मॅथला मला वेळ पुरेल, कारण की मला कॅल्क्युलेशनची माझी किती जरी झालं तरी बोंबच आहे, हे माहिती आहे मला. बरोबर आहे. मला जर सांगितलं की 59 इंटू 35 कर म्हणलं तर मला 5 नी गुणणार आहे, नंतर 3 नीच गुणणार आहे मी. बरोबर आहे. मग दोघांचं ऍडिशन करणार आहे, किती जरी पाहिजे असलं तरी. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला वेळ कुठं वाचवायचा आहे? तर मला तो रिझनिंग मध्ये वाचवायचा आहे. रिझनिंगचे पटापट सोडवायचे आणि त्याचा युटिलाइज कतो करायचा आहे? मॅथला करायचा आहे. बरोबर. आता ती दिशा निवडा. सूर्याकडे पाठ करून आम्ही चालायला सुरुवात केली. आता सूर्याकडे पाठ करून मावळतीचा का उगवतीचा? एका अँगलनी घेतलं तर चुकणार आहे. मग काय करायचं? दोन्ही अँगलनी. आकृती काढत बसल्यास वेळ लागणार आहे. बरोबर आहे. ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साईडसाठी. एक तर सूर्य पूर्वेला असेल, अदरवाइज पश्चिमेला असेल. पाठ करून आम्हीने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली. कुठे वळली आहे? डावीकडे. मग ईस्ट आहे का वेस्ट माहित नाही, दोन्हीकडून कुठे वळणार आहे? ती डावीकडे वळणार. नंतर ती उजवीकडे, नंतर पुन्हा कुठे झाली आहे? उजवीकडे. पुन्हा कुठे गेली आहे? ती राईटला गेली आहे. बरोबर आहे. आणि डाव्या दिशेला वळली. उजवीकडे आणि डाव्या दिशेला वळली. पुन्हा लेफ्टला गेली आहे. बरोबर आहे. पुन्हा लेफ्टला गेली आहे. ती जात असलेली आत्ताची दिशा ओळखायची आहे. सिंपलची गोष्ट आहे. एक राईट एक लेफ्ट कॅन्सल, एक लेफ्ट एक राईट कॅन्सल. याच्यावर ना दोन्हीकडे काय राहिलंय? लेफ्ट राहिलंय. आता मला सांगा, ही जर ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, सिंपलची गोष्ट आहे. आता याची लेफ्ट काय असेल रे? नॉर्थ. आणि याची लेफ्ट काय असेल? सिंपलची गोष्ट आहे, साऊथ. याची नॉर्थ आणि साऊथ. बरोबर आहे. म्हणजे उत्तर आणि दक्षिण, दक्षिण आणि उत्तर, दक्षिण किंवा उत्तर. बरोबर आहे. दोघांपैकी एक असेल. सूर्याची स्टार्टिंग कुठल्या दिशेला आहे ते सांगितलेलंच नाही. सकाळ आहे का संध्याकाळ हे पण नाहीये. बरोबर आहे. सकाळ संध्याकाळनी तरी अंदाज लावू शकलो असतो ना. सूर्याकडे पाठ करून आम्ही सकाळी सुरुवात केली. सकाळी म्हणल्यावर आपण पूर्वेकडून सांगितलं असतं. पूर्वेकडून म्हणलं असतं की आपल्याला काय झालं असतं रे? लेफ्टच्या. बरोबर आहे. ईस्टच्या नॉर्थला म्हणून कन्फर्म आन्सर दिला असतं, पण आपल्या इथं दिलंच नाहीये. आन्सर मध्ये ट्विस्ट कसा असू शकतो बघा रे. आता आन्सर मधले पण ट्विस्ट बघून घ्या. मी जर इथं एकच आन्सर दिलं उत्तर, ओके, पुन्हा इथं मी एकच ऑप्शन दिलं दक्षिण. बरोबर, एकच ऑप्शन दिलं दक्षिण. आता ऑप्शन इथं उत्तर किंवा दक्षिण. बरोबर, असं देऊ शकतो, असं देऊ शकतो. बरोबर आहे. मग या ठिकाणी असे जर ऑप्शन दिले तर माझं करेक्ट ऑप्शन काय येईल? 3 नंबर येईल, उत्तर किंवा दक्षिण. पण मी ऑप्शन आणखी पण काय करू शकतो? ट्विस्ट करू शकतो. बघा रे, मी जर इथं मेन्सच्या हिशोबाने जर आन्सर काढायचा असेल, बरोबर आहे, सेट करायचा असेल प्रश्न, तर सांगता येत नाही, कॅनॉट बी डिटरमाइन, कॅनॉट बी डिटरमाइन हे ऑप्शन टाकेल. बरोबर आहे. आता ऑप्शन काय? आता ऑप्शन काय?
खूप लोकांचं म्हणणं असेल की उत्तर किंवा दक्षिण बरोबर आन्सर आहे सर. नाही. कन्फर्म सांगता येईल का? नाही. हे बरोबर आन्सर आहे. बरोबर आहे. कन्फर्म सांगता येईल का? नाही सांगता येणार. मग कॅनॉट बी डिटरमाइन हे करेक्ट आन्सर असेल. बघा रे, प्रश्न सोपा असला तर आयोग त्याला कशा पद्धतीने अवघड करणार आहे? कधी पण तुम्ही मागच्या 15 वर्षाच्या 20 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून बघा. प्रश्न जेव्हा जेव्हा सोपा आहे तेव्हा तेव्हा त्याचे ऑप्शन काय केलेत? क्रिटिकल केलेत. ते मॅथच्या बाबत असू द्या, जीएसच्या बाबत असू द्या, तुम्हाला अनुभव खूप वेळेस येईल. तिथं तुमचं थिंकिंग लेवल हात द्यावा लागेल. मेन्स लेवलला तर या परीक्षा खूप वेळेस तुम्हाला पार कराव्या लागतील. क्लिअर आहे? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सान्वीने तिच्या घरापासून सुरुवात केली. बरोबर आहे. आता कुठल्या दिशेला चालले? आता बघा रे, मी काय वाचेल पहिल्यांदा? तर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? ती घराच्या कोणत्या दिशेला आहे? मला इथं शॉर्टकटनी काढायचं नाहीये. शॉर्टकटनी काढायला तर मला 2 गोष्टी आणखी लक्षात ठेवाव्या लागतील. मी इथं काय करेल? डायरेक्टली डायग्राम काढेल. बरोबर आहे. हा डायरेक्शन बेसचा सीरीज चालू आहे आता. हे पहिला व्हिडिओ आपला डायरेक्शन बेसवरच आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये डिस्टन्सचे क्वेश्चनच नाहीयेत आणखी. डिस्टन्सचे क्वेश्चन पण आपण कव्हर करणार आहोत सेकंड पार्टमध्ये. बरोबर आहे. स्टेटिव्ह बघा, सान्वी तिच्या घरापासून सुरुवात केली. आता कुठल्या याला घर आहे माहित नाहीये. आणि उत्तरेला 6 किलोमीटर अंतर चालते. तिचं घर समजा इथे आहे. ती उत्तरेला 6 किलोमीटर अंतर चालते. ते अंतर आपण 6 किलोमीटर समजूया. उत्तरेला 6 किलोमीटर अंतर चालते. चालत गेली. नंतर तिने पूर्वेला 3 किलोमीटर अंतर चाललं. पूर्वेला 3 किलोमीटर. आता 6च्या अर्ध दिसलं पाहिजे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर अंतर चाललं. बरोबर आहे. नंतर तिच्या डावीकडे 7 किलोमीटर अंतर चालते. डावीकडे म्हणजे आता अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे. अँटी क्लॉकवाईज वर जाणार आहे. 7 किलोमीटर अंतर चालते. हे अंतर 7 किलोमीटर समजूया. ओके. नंतर ते तिच्या उजवीकडे 4 किलोमीटर अंतर चालते. आता इथून उजवीकडे जायचं 4 किलोमीटर. इथून उजवीकडे गेलो आपण 4 किलोमीटर. यस ऑर नो? 4 किलोमीटर गेलोय. बरोबर आहे. 4 किलोमीटर नंतर तिथे दक्षिणेकडे 10 किलोमीटर. दक्षिणेकडे 10 किलोमीटर. हे 7 आहे आणि हे 6 आहे. हे 10 किलोमीटर अंतर चालते दक्षिणेकडे. शेवटी तिच्या उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालते. शेवटी ती तिच्या उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालते. आता ती या ठिकाणी उभा आहे. बरोबर आहे. आता ती या ठिकाणी उभा आहे. बरोबर आहे. 3 किलोमीटर अंतर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? बरोबर आहे. आता बाण कुठून कुठे टाकायचा आहे हे इथं प्रश्न आहे. ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? म्हणजे प्रश्न खूप वेळेस चुकायची शक्यता असते. बरोबर आहे. म्हणजे मला इथून इकडे बाण टाकायचा, ही दिशा कुठली आहे ही सापडायची. बरोबर आहे. बघा, उत्तरामध्ये दोन्ही उत्तरं दिलेली असतील. दोन्ही उत्तरं दिलेली असतील. काय होतं? खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. कुठली घ्यायची? ही घ्यायची का ही घ्यायची? ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? म्हणजे मला ही दिशा घ्यायची आहे. बरोबर आहे. ही दिशा कुठली असते रे? नॉर्थ ईस्ट. बरोबर आहे. नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य. म्हणजेच ईशान्य. STI 2022 चा प्रॉब्लेम आहे. STI 2022 चा प्रॉब्लेम आहे मेन्सचा. बरोबर आहे. ईशान्य. आता बघा, उत्तर दुसरं पण दिलेलं आहे. एक चुकीची नजर आणि उत्तर बदलणार. हे कुठलं येत आहे? नैऋत्य. नैऋत्य पण आन्सर दिलेलं आहे. बरोबर आहे. हे नैऋत्य पण आन्सर दिलेलं आहे. तिच्यापासून जर घराकडे गेलात तर नैऋत्य. सिली मिस्टेक इथं होऊ शकते. लक्ष ठेवा. घरापासून कोणत्या दिशेला विचारलं मग त्याच दिशेने जायचं. त्या सिली मिस्टेकला भाव द्यायचा नाही. क्लिअर आहे? यस ऑर नो? आता हा आपला क्वेश्चन नाही आहे, पण या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. हा आहे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनचा 2022चा सीसॅटचा क्वेश्चन. बरोबर आहे. विचारताना खूप कॉन्सेप्ट रिलेटेड विचारला होता. काय विचारलाय? आतापर्यंत आपल्याला आलेलं नाहीये. आपल्या कुठल्याच परीक्षेला आलेलं नाहीये. बरोबर आहे. इवन दो राज्यसेवेला पण नाही, कुठलाच नाही. प्रश्न वाचून बघूया काय म्हणताय. स्वप्नील दक्षिण पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. प्रश्न बेसिकली हिंदी आणि इंग्लिश मध्ये होता. आता भाषांतर करताना दक्षिण पश्चिमचं भाषांतर तिनं जशाच तसं मी केलेलं आहे. बरोबर. साऊथ वेस्टचं भाषांतर जशाच तसं मला लिहायचं होतं. एक म्हणजे त्या दिशेने नैऋत्य लिहायचं होतं तर नैऋत्य नाही, साऊथ वेस्ट लिहिलेलं. तोंड करून उभा आहे. 117 वेळा तो डावीकडे वळतो. इथे अर्धी पब्लिक गार होणार आहे. 117 वेळा तो डावीकडे वळतो. आता डायग्राम कशी काढायची? याची डायग्राम काढायचीच नाहीये. प्रश्न काय? याची डायग्रामच काढायची नाहीये.
117 वेळा तो डावीकडे वळतो आणि 84 वेळा उजवीकडे वळण घेतो. त्याची अंतिम दिशा कुठली? त्याची डायग्राम काढताच येत नाही. मग आता काय करायचं? मला काय माहिती आहे बेसिक कॉन्सेप्ट. 117 वेळा 117 टाइम्स लेफ्टला जातोय आणि 84 टाइम्स राईटला जातोय. मला काय माहिती आहे बेसिक कॉन्सेप्ट. एक राईट एक लेफ्ट काय होणार आहे? 0 होणार आहे. कॅन्सल होत आहे. बरोबर आहे. मग मी या लेफ्ट मधून राईटला मायनस करतो. काय राहतंय बघा. 7तून 4 गेले 3, 11तून 8 गेले 3, 33 वेळेस लेफ्ट राहिलाय. आता मला आणखी एक बेसिक कॉन्सेप्ट माहिती आहे. काय तो बेसिक कॉन्सेप्ट? जर मी 4 वेळेस राईटला किंवा 4 वेळेस लेफ्टला गेलो तरी माझा आन्सर काय होणार आहे? माझं पोझिशन काय होणार आहे? 0 होणार आहे. माझं पोझिशन काय होणार आहे? 0 होणार आहे. 4 वेळेस जर एका साईडला गेलो तर पुन्हा त्याच डायरेक्शनला बघणार आहे की 4 वेळेस जर मी लेफ्टला गेलो तर त्याच डायरेक्शनला. सिंपलची गोष्ट आहे. या बेसिक कॉन्सेप्टचा उपयोग करायचा. 33 डिवाइड बाय 4 रिमाइंडर किती येणार आहे? 1. 4 8 32 4 8 जा 32 बरोबर आहे. रिमाइंडर 1 म्हणजे 1 काय आहे? हे लेफ्ट आहे. एक लेफ्ट राहिलाय. माझी स्टार्टिंग डायरेक्शन काय होती? साऊथ वेस्ट होती. बरोबर आहे. म्हणजे माझी स्टार्टिंग डायरेक्शन साऊथ वेस्ट आहे. ही आहे माझी साऊथ वेस्ट. इथून मला एक लेफ्टला जायचंय. एक लेफ्टला जायचंय म्हणजे या दिशेला जायचंय. ही दिशा कुठली असते? तर ही दिशा असते साऊथ ईस्ट. ही दिशा कुठली असते? साऊथ ईस्ट. प्रश्न मस्त होता. बरोबर आहे. आता जे आपण शिकलोय त्याच कॉन्सेप्टवर याला काय केलेलं आहे? एक्सपांड केलेलं आहे. मग असा प्रश्न विचारू शकतात का? हो. तर असा प्रश्न विचारू शकतात. आतापर्यंत विचारलेला नाहीये. मग काय विचारणारच नाही? नाही. याच पद्धतीने विचारणार. जे नाही विचारलं तेच विचारतात. ओके. तर आन्सर काय? साऊथ ईस्ट. आन्सर काय येईल? साऊथ ईस्ट. क्लिअर आहे? यस ऑर नो? हे पूर्ण होतं डायरेक्शन बाबत फक्त त्या एका कॉन्सेप्टवर. डायरेक्शनच्या एका कॉन्सेप्टवर. असे 3-4 कॉन्सेप्ट आहेत आणखी. पण महत्वाचे काय काय त्याच्याबद्दलच सिरीज आहे. बरोबर. ज्याची येण्याची शक्यता खूप काही आहे. त्याचा कॉन्सेप्ट आणि त्याच्यामधले आलेले PYQ त्या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. ओके. भेटत राहूया अशा सिरीजमध्ये. लवकरच मॅथ आणि रिझनिंगचे व्हिडिओ पडत राहतील जे तुम्हाला तुमच्या मेन्ससाठी मदत करत राहतील. धन्यवाद.